जमलेलो आहोत. परम आदरणीय किशोरीताई, मी खूप लहान असल्यापासून त्यांना बघितलेलं आहे, त्यांना ऐकलेलं आहे. अर्थात तेव्हा काहीच कळत नव्हतं, अजूनही काही कळतं असा भाग नाही आहे, पण तेव्हा अजिबातच काही कळत नव्हतं. अनेक वेळा माझ्या बाबांच्या मैफलींना त्यांना आवर्जून मी येऊन गाणं, संपूर्ण गाणं ऐकताना बघितलेलं आहे. मुंबईला बऱ्याच वेळेला तेव्हा आम्ही खूप लहान होतो. जास्त करून माझा वेळ झोपण्यातच जायचा. कार्यक्रम सुरू झाला की मी झोपायचे कुठेतरी, पण त्या आल्या आहेत हे माहिती असायचं. तेव्हासला देखील त्यांचं येणं झालेलं आहे बऱ्याच वेळेला. एक माझ्या पदरातली खूप सुंदर आठवण मी नेहमी सांगते, ती आज पण आपल्यासमोर इथं सांगायला मला आवडेल. लहान असताना एकदा किशोरीताईंच्या सोबत पद्माताई पण आल्या होत्या, पद्माताई तळवळकर, आणि किशोरीताईंचं गाणं होतं देवासला, बाबांनी ठेवलं होतं ते गाणं, आणि पावसाळ्याचे दिवस होते आणि मी घरात रडून हंगामा केला होता की मला झुलायला कुठे झोका नाही आहे घरात. त्याच्यामुळे बाबांनी माझ्यासाठी आमच्या बगीच्यामध्ये एक झोका तयार केला होता, जो दोरीचा असतो, जिसको कहते हैं सावन के झूले. तो वो सावन का एक झूला हमारे बगीचे में लगा हुआ था, और ये मेरी ज़िंदगी की बहुत खूबसूरत एक याद है कि मैं झूले पे बैठी हूँ और एक तरफ से किशोरीताई और एक तरफ से पद्माताई मुझे झूला दे रही है. ये बहुत सुंदर याद है मेरी ज़िंदगी की. मुझे आज तक कभी किसी ने इस तरह से झुलाया नहीं होगा. मुझे नहीं लगता जीवन में कभी ये फिर से प्रसंग आएगा, लेकिन ये बहुत सुंदर यादें हैं मेरी. वो दिन इतने सरल थे, इतने सुंदर थे कि उसकी ताजगी अभी भी मेरे मानस पे उतनी ही बनी हुई है, उतनी ही ताज़ी बनी हुई है. ही एक अतिशय गोड आठवण मला आहे. आणि दुसरे, त्यांच्या डॉक्युमेंटरीचं जेव्हा काम अमोल पालेकरजी करत होते, तेव्हा त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करायचा तर अवसर अजिबात आला नाही, पण जे काही मराठीमध्ये त्यांचे विचार त्यांनी व्यक्त केले होते त्या डॉक्युमेंटरीमध्ये, अमोलजींनी ते मला काम दिलं होतं की मी त्याचा हिंदी अनुवाद करावा, जे मला वाटतं विघ्नेशजींनी सांगितलं सुद्धा. तो अनुवाद करताना मला जो आनंद झालेला आहे आणि जो मजा आलेला आहे, कारण की मी एक एक अक्षर त्यांचं 50 वेळेला ऐकलेलं आहे, त्याचा योग्य भावानुवाद व्हावा म्हणून. किती वेळेला मी ती फॉरवर्ड डिवाइंड केलेलं आहे माझ्या घरी, मी वर्णन करू शकत नाही, कारण की मला त्याच्यात कुठेही कमतरता सोडायची नव्हती. जे विचार त्यांनी त्यांच्या संगीताबद्दल व्यक्त केले त्या डॉक्युमेंटरीमध्ये, मी माझ्याकडून पुरेपूर प्रयत्न केला आहे की त्यांच्या भावनेला, त्यांच्या भावविश्वाला, त्या सांगीतिक भावविश्वाला कुठेही धक्का लागू नये, आणि ते तंतोतंत हिंदीमध्ये माझ्या बाजूनी सादर केलं जावं याचा मी प्रयत्न केला. आणि त्यावेळेला त्यांच्या संपूर्ण सांगीतिक एकूण विचारसरणीचा मला खूप जवळून त्यांना अनुभवायचा मला अनुभव मिळाला. ते मला फार सुंदर वाटलं. ते तर मला वाटतं एवढं पुढे गाताना जास्त बोलू नाही. निर्गुणी नेहमीच ऐकवते, आपल्याला आवडेल का काही दुसरं ऐकायला? एखादा भाग म्हणू का आपल्यासाठी?
केलेला